साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्या महिला डॉक्टरला नेमका न्याय कधी मिळणार यासाठी आता आपण पाहायला गेलं तर सर्वत्र ठिकाणी आंदोलन याचे होताना पाहायला मिळत आहे. नायर रुग्णालयातील आंदोलनानंतर केईएम रुग्णालयामध्ये सुद्धा डॉक्टरांनी त्यांचं उपोषण आंदोलन जे आहे ते कायम ठेवलेलं आहे. केवळ इमर्जन्सी सर्व्हिस सुरू आहे आणि बाकीचं ओपीडी वगैरे असेल ते बंद ठेवण्यात आलेले आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी हे आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. सर्व हे शिकाऊ डॉक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे सगळं डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. बेटी बडी पर बची नाही असं सुद्धा त्यांनी हाती पोस्टर्स जे ते घेतलेले आहेत. या पोस्टर्स मध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत या निवासी केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर्सनी ओपीडी सेवांमधील सहभाग रोखला असून मात्र इलेक्टिव्ह आणि आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी ज्या फलटणच्या होत्या त्यांच्या या आत्महत्येच्या या सगळ्या घटनेनंतरच आता ही साधारणतः आपण पाहतो या ठिकाणी या रुग्णालयातील आपण पाहायला गेलं तर या निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी हे आंदोलनाचं पवित्र आपण पाहतो त्यांनी हा उभारलेला आहे आणि ते या ठिकाणी आंदोलन जे ते त्यांचं करत असताना पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहायला गेलं तर या महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी सुद्धा त्यांनी मागणी जी ती केली होती आणि त्या मागणी खातर आपल्याला इथे हे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. हातामध्ये त्यांनी पोस्टर जे ते घेतलेले आहेत आणि पोस्टर घेतले असून हातामध्ये आपण पाहायला गेलं तर यामध्ये जस्टिस आणि न्याय ते मागत आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर ही सगळी घटना आपण सध्या पाहत आहोत की जी फलटण मध्ये साताऱ्याच्या सद्यस्थितीत आपण पाहतोय त्याच्याशी आपण आता या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहतोय या ठिकाणी या न्यायाची मागणी जी करतात आणि न्यायाची मागणी करते आंदोलन या ठिकाणी करतात. या ठिकाणी आपण पाहतो हे सगळे डॉक्टर निवासी डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पूर्णपणे केईएम मध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हे सगळे निवासी डॉक्टर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरक्षित स्त्री सुरक्षित समाज सुद्धा केलेलं आहे. आम्ही शांत राहणार नाही, न्याय आमचा अधिकार आहे. त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हातामध्ये आम्ही शांत राहणार नाही, न्याय आमचा अधिकार आहे. साधारणतः फलटण सातारा इथं जी घटना घडली त्यानंतर न्यायाच्या मागणीसाठी तुम्ही सर्व निवासी डॉक्टर या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र झालेला आहे. काय मागणी आहे तुमची, काय सांगा? सर, आमची मागणी आहे की एक SIT फॉर्म करावी आणि त्यामध्ये एक फिमेल IPS ऑफिसर असावी आणि तसेच एक रिटायर हायकोर्ट जज असावे. त्यापैकी त्यांनी फिमेल IPS ऑफिसरची नेमणूक केलेली आहे, परंतु अजूनही रिटायर हायकोर्ट जजची नेमणूक केलेली नाहीये. दुसरी आमची डिमांड अशी आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस लढली जावी, जेणेकरून की जे पण एव्हिडन्सेस आहेत ते टॅम्पर होऊ नये. तिसरी आमची डिमांड अशी आहे की सिस्टमिक रिफॉर्म केले जावेत, की डॉक्टर्स वारंवार अशा प्रकारच्या गोष्टींना फेस करत आहेत की जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनचा पण सपोर्ट राहत नाही तर तेव्हा आमच्यासाठी खूप अवघड होऊन जातं. तर त्यासाठी सिस्टमिक रिफॉर्म्स करणं पण ती पण आमची एक मागणी आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की हातामध्ये त्यांच्या मागण्या आहेत. इंडिपेंडंट म्हणजे SITची मागणी करावी, त्यानंतर फास्ट ट्रॅक वरती ही सगळी केस आहे ती जावी, त्यानंतर 5 करोडचं कॉम्पेन्सेशन हे आणि प्लस गव्हर्नमेंट जॉब सुद्धा त्या महिलेला मिळावं आणि सिस्टमिक रिफॉर्म सुद्धा जी मागणी त्यांनी केलेली आहे. निश्चितच या एकंदरीत 4 मागण्या घेऊन तुम्ही इथे आंदोलन करत आहात. काय सांगाल एकंदरीत ज्या 4 मागण्या सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत मात्र अजूनही SIT फॉर्म झाली? त्या मागण्यांमध्ये त्यांनी फक्त फिमेल IPS ऑफिसरचीच नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये आणखीन रिटायर हायकोर्ट जजची पण नेमणूक करावी अशी मागणी आहे आमची, जी की अचिवेबल मागणी आहे. आम्ही काही अचीव होणार नाही अशी मागणी केलेली नाहीये. तर त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अशी काउन्सिल स्थापन करावी आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे न्यावं अशी आमची मागणी आहे.
इथे सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे सगळ्या जस्टिस आपण पाहतो या ठिकाणी आणि जस्टिस साठी ते या सगळ्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे सुरक्षित स्त्री सुरक्षित समाज अशा प्रकारचं प्रोटेस्ट जे त्यांचं सुरू आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला गेलं तर निश्चितच आपण या ठिकाणी त्यांचं पाहायला गेलं तर हे बीएमसी माड हे डॉक्टर आहेत त्यांनी मुळात या ठिकाणी आंदोलन जे ते त्यांनी पुकारलेलं आहे जस्टिस ते मागत आहेत आणि निश्चितच त्यांच्याशी आपण बातचीत जे ती या ठिकाणी करणार आहोत. काय सांगाल ज्या प्रकारे न्यायाची मागणी तुम्ही करत आहात 4 मागण्या ठेवलेल्या आहेत सरकारकडून या अगोदर सुद्धा वारंवार अशा घटना घडतात किती प्रेशर असतं आणि ज्या प्रकारे आता तुमचं आंदोलन या अगोदर पण अशा घटना झालेल्या आहेत पण ऍडमिनिस्ट्रेशनने याच्याबाबत काही ठोस काही ऍक्शन्स घेतलेले नाही आहेत. आमचा प्रोटेस्ट त्याचसाठी आहे. आम्ही आमचं हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेग्लिजन्स जे आहे त्यासाठीच आहे आणि आमच्या ज्या 4 मेन मागण्या आहेत 10 मागण्यांपैकी ते अचिवेबल मागण्या आहेत. असं आम्ही काही ओव्हर एस्टिमेट नाही करत आहे. आम्ही पहिली मागणी जी आहे जी SIT स्थापना करण्याची त्याच्यामध्ये एक रिटायर्ड हायकोर्ट जज आणि एक फिमेल IPS ऑफिसर त्याची अपॉइंटमेंट झाली आहे फिमेल IPS ऑफिसरची पण रिटायर्ड हायकोर्ट जज अजून नाही अपॉइंट झाले. दुसरी मॉनिटरी कॉम्पेन्सेशनची मागणी आहे आणि त्यासोबतच एक एलिजिबल फॅमिली मेंबरला गव्हर्नमेंट जॉब कारण की डॉक्टर संपदा मुंडे जी होती ती एकमेव त्यांच्या घरची कमवणारी होती तर ऑब्व्हियसली फायनान्शियल बर्डन त्यांच्यावरती आहे. आणि तिसरी अशी मागणी आहे की फास्ट ट्रॅक करायचं आहे हे सगळी प्रोसिजर आणि कंटिन्युअस ज्युडिशियल मॉनिटरिंग हवी आम्हाला याबाबत आणि काही सेफ्टी रिफॉर्म्स पण करायचे आहेत ज्या पण आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये पॉश कमिटी असते त्या कमिटी मेंबर्सला जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना तिथे नेमलं पाहिजे रिवॅम्प करायला पाहिजे ती कमिटी आणि अग्रेसिव्हली ह्याच्यावरती ऍक्शन्स घ्यायला पाहिजे.